विश्वगौरव विभूषित परमपूज्य श्री गगनगिरी महाराज यांच्या 8व्या अखंड हरिनाम सप्ताह 2026चे आयोजन करण्यात आले असून रविवार रोजी या सप्ताह सोहळ्याची सुरुवात दुपारी 4 वाजता गुंजाळ पाटील मळा गुंजाळवाडी भव्य ध्वज मिरवणूक व ध्वजारोहण सोहळा संपन्न होणार आहे। 8 जून ते 15 जून या दरम्यान या अखंड हरिनाम सप्ताह पार पडणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने उद्योजक व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट श्री दिलीपराव शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधून या हरिनाम सप्ताहानिमित्ताने संगमनेर तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्वांना या निमित्ताने या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा बुलंद वेग न्यूज। आपल्या सगळ्याचं परमपूज्य स्वामी विश्वगौरव श्री गगनगिरी महाराजांच्या दर अधिक महिन्यात संगमनेरमध्ये होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आपलं स्वागत आहे। महाराज हयात असतापासून परमपूज्य स्वामी श्री गगनगिरीजी महाराज हयात असतापासून पुरुषोत्तम मास जो अधिक मास आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत जो पवित्र समजला जातो, अशा अधिक मासातल्या शेवटच्या सप्ताहामध्ये हा परमपूज्य स्वामी विश्वगौरव श्री गगनगिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह इथं आपण पार पडतो। आणि ह्या सप्ताहाचं वैशिष्ट्य असं की ह्या सप्ताहामध्ये परमपूज्य गगनगिरी महाराजांचे तर या तालुक्यातले किंवा जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या तालुक्यातले संपूर्ण गरीब श्रीमंत लहान मोठा असला कुठलाही जाती धर्माचा भेदभाव नसणारा, परंतु ज्याची धर्मावर देवधर्मावर श्रद्धा असते असा सर्व भाविक भक्त यामध्ये सहभागी होतो। आणि या सप्ताहाचं मार्गदर्शन घेताना श्री महाराजांचे प्रबोधन केलं, जे मार्गदर्शन केलं त्याला अनुसार या सप्ताहाची सगळी रूपरेषा आपण ठेवली आहे। तर जसं आपण याच्यात या सप्ताहामध्ये सुरुवातीला सकाळी प्रारंभ करता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा घेतो, त्यानंतर अखंड नामजप यज्ञ घेतो परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या नावाने। अखंड 8 दिवस यज्ञविधी होम हवन इथं चालतो आणि अखंड अन्नदानाचाही यज्ञ या ठिकाणी चालतो। हे सगळं देवकार्य चालू असताना, कीर्तन सोहळे चालू असताना श्री महाराजांनी त्यावेळी सांगितलं होतं की कृषी क्षेत्रातला हा आपला कृषी व्यवस्थेवर आधारित पायाभूत असलेला आपला सगळा समाज मॅक्झिमम, तर जो कोणी या समाजात मोठा झाला आहे भारतवर्षामध्ये, ही कृषीप्रधान संस्कृती इथं आहे आणि इथं मोठा झालेला प्रत्येक जण हा शेतीशी निगडीत आहे किंवा शेतीशी संदर्भात विषय खूप मोठा झाला आहे। तर त्याला कोणीही अपवाद नाही, उद्योगपती असो, व्यापारी असो, कुठलाही उद्यमशील व्यक्ती असो, हे सगळे शेतीवर आधारित त्याच्यातून मोठे आहेत। तर त्याला आबासाहेब थोरात अपवाद नाही, दिलीप शिंदे अपवाद नाही आणि कोणी इथं उपयोग झाले कोणीही अपवाद नाही। म्हणून कृषी क्षेत्राशी संदर्भात जे जास्तीत जास्त ज्ञान तुम्हाला शेतकरी समाजाला देता येईल ते देण्याचा प्रयत्न करा। आणि त्या संदर्भात तुम्ही जे शास्त्रज्ञ असतील, शेती क्षेत्रातले शास्त्रज्ञ, हे सुद्धा एक संतच त्यांनी म्हणले, त्यांनाही संतांची उपाधी, कारण ते नवनवीन शोध लावतात। आणि एकेकाळी भूकबळी होणाऱ्या भारत देशामध्ये या शास्त्रज्ञाच्या संशोधनामुळे आज भारत अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला नाही तर निर्यात करायला लागला। आणि म्हणून अशा संतांच्या शास्त्रज्ञाची व्याख्या त्याच्यात ठेवा की तुमच्या शेतकऱ्याला जगाबरोबर आपल्याला चालण्याची प्रेरणा मिळेल आणि जगाबरोबर चालण्याचं ज्ञान मिळेल, अशा पद्धतीचा उपदेश महाराजांनी केला। त्याला अनुसरून आपल्या पहिल्या सप्ताहापासून आपण तर त्या शास्त्रज्ञांचे आपण प्रवचन ठेवायचं मध्ये 1-2 याच्यात जर आपलं थोडं आत्ताही विस्कळीतपणा असल्यामुळे हे झाल्यामुळे समन्वयाचा ते राहिलं, पण मग कृषी क्षेत्रात काय काय आधुनिक तंत्रज्ञान चाललं ते आत्मसात करण्यासाठी इथं खूप मोठं भव्य असं कृषी प्रवेश आपण ठेवलं। आजच जवळपास आजपर्यंत म्हणजे काल संध्याकाळपर्यंत जवळपास 175 कंपन्यांनी संपर्क केला आपल्याशी आणि 175 कंपन्यांच्या सहकार्य कृषी क्षेत्रातलं आपण इथं शेतकऱ्यांना अत्याधुनिक ज्ञान मिळावं असं कृषी प्रवेश या ठिकाणी ठेवलं। आणि ह्या सगळ्याचा मिलाप करून तुमची भूमी सुजलाम सुफलाम व्हावी, इथं पुण्यकर्म भरपूर वाढावं। जसं व्यक्ती मी घरात पूजा केली तर माझ्या कुटुंबाचं माझ्या पुण्य वाढतं, पण अखंड नामजप यज्ञ जिथं होतो, अखंड हरिनामाचा गजर तिथं चालतो, साधू संतांचे भजनं दर्शन कीर्तन जिथं होतात, म्हणून महाराष्ट्रातले भारतातले अनेक साधू संत या ठिकाणी तपस्वी दर्शन देण्यासाठी आणि ह्या भूमीला पावन करण्यासाठी या ठिकाणी येणार। म्हणून त्याच्याबरोबर हे सामुदायिक पुण्य कसं वाढायचं, तर आपण जे अखंड हरिनामाचा गजर चालतो, जागर चालतो,
ज्ञानेश्वरी पारायण चालते, नामजप यज्ञ चालतो, कीर्तन चालतो, पांडुरंगाची विठ्ठलाची मूर्ती आपण इथं बसवतो, तिच्यावर अहोरात्र जागर चालतो. आणि ह्या सगळ्या जागरामुळे एक याच्यात सामुदायिक पुण्य निर्माण होण्याचं काम होतं. आणि सामुदायिक पुण्य सध्या निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे असं महाराजांची धारणा होती. तर त्यावेळेस ते माझे का पुढच्या काळात खूप कठीण, पर्यावरणाचा कोणाला अंदाज येणार नाही, काय हवामान बदल कोणाला येणार नाही, निसर्गाचा समतोल बिघडत चालला काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून ह्या सगळ्याला उत्तर म्हणून असं सामुदायिक पुण्य आपण निर्माण करण्याचं काम करू. आणि त्या कामाचा श्रीफळ ह्यावेळेस या अखंड हरिनाम 8व्या अखंड हरिनाम सप्ताहाचं श्रीफळ गुंजावळच्या ग्रामस्थांनी घेतलं. गुंजावळचे महाराजांचे परमभक्त थोरात परिवार, गुंजाळ परिवार, इथं अनेक ह्या गावचे ग्रामस्थ हे सर्व धार्मिक क्षेत्रात तिथं कार्यरत असतात महाराजांच्याकडे. आणि मग त्यांनी या सप्ताहाचा श्रीफळ यावेळेस घेतला. आणि मग गुंजावडी गावाला आपण त्या सप्ताहाची 8 जून ते 16 जून 15 जून अशी सुरुवात राहणार आहे. 15 जूनला पुरुषोत्तम मासाचा म्हणजे अधिक मासाची समाप्ती म्हणजे अमावस्या, त्या अमावस्याला काल्याच्या कीर्तनाने त्याची सांगता होईल. आणि त्या कार्यासाठी सर्व समाजाने ही पुण्य लुटण्यासाठी यावं. आणि इथं संकल्प आमचा कसा असतो तर हे सगळं करायचं, पण सेवेतून जेवढं जास्त होईल तेवढं सेवा जास्त झाली पाहिजे. आणि मग जास्तीत जास्त आहे ज्यांची महाराजांना श्रद्धा आहे, जे महाराजांना मानतात, कुठलाही व्यापारी दृष्टिकोन किंवा धंदायिकपणावर होतात, त्या सर्वांना इथं सेवेची आपण संधी देतो. ते काम आमचे संजय महाराज देशमुख पहिल्यापासून सेवेतून करतात. सगळ्या आश्रमांची सेवाही त्यांच्याकडून घडते. बापूसाहेब जुने संभाजीराव राजे थोरात बाळमुखांनी आठवते तर त्यांच्यामुळे ह्या गावात कमी 3-4 वेळा महाराजांचं आगमन झालं. आपल्या महादेवाच्या मंदिरातसुद्धा महाराज या ठिकाणी महाराजांचं भूमी चरणस्पर्श या भूमीला झालेला आहे. आणि त्याच भूमीत आपण हे कार्य करावं अशा संकल्पनेतून गुंजावडीला हा जो श्रीफळ यावेळेचा दिला ते चांगले सांघिकपणे, एकत्रितपणे आणि उत्साहात आपण तिथं पार पडू. त्याच्या संकल्पासोबत सगळ्यांनी सांघिक भावनेने एकत्र यायचं. आपल्या घरून भाकरी घेऊन यायच्या, आमटीचं सामान आणायचं, शिधा आणायचा, नसलं त्याची वर्गणी द्यायची आणि इथं आपण आमटी बनवायची. आणि तो गोपाळकाला सगळ्या तालुक्याच्या प्रत्येक गावातून भूमीतून तो आला पाहिजे. किती पुण्य इथे. कारण मी इथं भाकरी किती थापल 100 बाया लावल्या ते वाटला तर तो त्या सप्त्याचं सार त्याच्यात होत नाही. सप्त्याचं सार दर गावागावातून येणाऱ्या शिध्यावर असतं असं आपण मानतो. गंगागिरी महाराजांनी ही संकल्पना 200 वर्षापूर्वी रुजवली होती आणि ती अत्यंत चांगली संकल्पना होती. नंतर नारायणगिरी महाराजांनी ती परत अखंड चालवली, रामगिरी महाराजांनी, आणि 200 वर्ष त्यांच्या सप्ताहाचा इतिहास आहे. आपला आत्ताशी 20-22 वर्ष झाले, पण तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात भव्यतेने का हा सप्ताह पाहायला अनेक ठिकाणचे सप्ताह करणारे येतात. उदाहरणार्थ बेटावरचे लोक आले होते, तर त्यांनी आपली कृषी परिषदेची संकल्पना घेतली, त्यांनी कृषी परिषद नारायणगिरी महाराजचे सप्ताह सुरू केलं. असं नाविन्य देण्याचा आपला प्रयत्न असतो. आता ह्यावेळेस देवराज थोरात त्यांची सगळी टीम आहे तरुण मुलांची, पोपोटराव सगळे त्याच सगळे आहेत. तर ह्या सर्वांनी डिजिटल युग असल्यामुळं आधुनिक आणखी काय काय देता येईल, त्याच्यात डिजिटल क्रांती जी झाली तिचं काय साथ देता येईल याच्यासाठी ते सगळे कामाला लागले. विशाल डहाळे त्याच्यात आहेत, सगळे आहेत, संजय महाराज आहेत, गीतांजलीत आहेत, आर्किटेक्ट, त्यांनी सगळ्या सप्ताहाचा आराखडा तयार केला, कुठं काय असावं कुठं काय असावं. आणि असं सगळ्यांच्या सेवेच्या व्यवसायाच्या सेवेच्या माध्यमातून ह्या सप्ताहाची पूर्ती व्हावी होईल अशी मला आशा वाटते. आणि गाव अत्यंत उत्साही आहे. संपूर्ण गावाला जर आम्ही कधी सप्ताह सुरू आम्ही कधीच जातो आणि मग आजपासून सगळ्यांनी संकल्प केला, कोणाचाही मान अभिमान अहंकार याचा अवलेश न ठेवता सप्ताह कोण करते. हा सप्ताहामध्ये दिलीप शिंदे असो, बापूसाहेब देशमुख असो, आबासाहेब थोरात असो, संजय महाराज असो, हे कुणी नसले तरी अव्याहतपणे तो चालला पाहिजे ही महाराजांची प्रेरणा असते. आणि त्या प्रेरणेतून हे सगळे लोक हा सप्ताह साजरा करणं सांघिक पद्धतीने महाराजांच्या आशीर्वादानेच तो होते. कारण आम्हाला पदोपदीचा अनुभव येतो. तर एवढी मोठी जागा मिळणं, गुंजाळ परिवाराने एवढा त्याग करणं, कैलासवासी जयवंतराव गुंजाळ पाटलांची इच्छा होती, बाळासाहेब पटेल आहेत त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांचे जे सुपुत्र आहेत म्हणजे त्यांचे नातू हेमंतजी राजे पवार, राजेंद्र पाटील गुंजाळ, उदयसिंह किंवा बाळासाहेब गुंजाळ या सर्वांच्या सहकार्याने हा सप्ताह गुंजावडी आणि गुंजावडीच्या परिसरातील सगळ्या समाजाच्या सहकार्याने हा सप्ताह इथं पार पडत आहे. आणि या सगळ्यांच्या सहकार्याने याची चांगली यशस्वी उच्चांकी सप्ताह होईल. संगमनेरच्या शेजारी आहे हे गाव गुंजावडी, शेजारी राजापूर
कासारवाडी, इकडं वेल्लाड आहे, हे सगळं गुलगुलेवाडी आणि संगमनेर या सगळ्यांच्या मांडीवर हा सप्ताह आला आहे. तर या सप्ताहाला खूप भरभरून प्रतिसाद मिळावा, सर्वांनी द्यावा सेवेच्या रूपातून, असं सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करतो. आणि आज उद्या या सप्ताहाच्या जागेवर सप्ताहाच्या जी सुरुवात करायची असते म्हणजे कार्याची भूमीचं पूजन, तिथं सगळ्या देवी देवतांना आवाहन करणं, हा सप्ताहाचा ध्वज उभारण्याचा दिवस असतो. तो उद्याच्या दिवसाला तिथं सप्ताहाचा ध्वज उभारण्याचा कार्यक्रम होणार आहे. तो संध्याकाळी 4 वाजता आपल्याला करायचा. आपल्या महाराष्ट्रातले भारतातले थोर समाज प्रबोधनकार सन्माननीय श्री निवृत्ती महाराज इंदोरीकर हे सप्ताहाला आम्हाला मार्गदर्शक असतात आणि त्यांच्यामध्ये 7 सप्ते आपण केली महाराजांच्या आशीर्वादाने, गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादाने. परंतु त्यांची अशी धारणा झाली का हा सप्ताह ज्या जागेवर होतो त्या जागेवर खूप पुण्य निर्माण होतं आणि म्हणून त्या पुण्याच्या क्षेत्रात मला माझ्या एकुलते करण्याचा शुभवेळ साजरा करायचा हा संकल्प त्यांनी 2 वर्षापूर्वी बोलून दाखवला. आणि ते आपल्या दृष्टीने सर्वांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची आणि भाग्याची घटना आहे. त्या निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या कन्येचा, निवृत्ती महाराज आणि सौभाग्य शालीनता इंदोरीकर यांच्या कन्येचा शुभवेळाचा सोहळा आहे. उद्याच ध्वजारोहण झाला तर त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि यशस्वी या सप्ताहाची मुहूर्तमेढ आपण उद्यापासून होणार. खऱ्या अर्थाने सगळ्या गावाने या संकल्पना, सगळं गाव कुठलाही अभिनिवेश न ठेवता सर्वजण मोठ्या मनाने, मोठ्या अंतःकरणाने या सप्ताहात सहभागी होणार आहे. आणि त्यांच्या सगळ्यांच्या गावकऱ्याच्या, पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या आणि परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजच्या भक्त परिवाराच्या सहकार्याने, परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजच्या आशीर्वादाने हा सप्ताह अत्यंत उच्चांकी यशस्वी पार पडावा. यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य लागणार आहे. त्या सर्व भाविक भक्तांनी याच्यात भाग घ्यावा आणि सेवेच्या माध्यमातून त्याला चांगलं मूर्त स्वरूप द्यावं असं सर्वांना त्यांना आवाहन करतो. आपण सगळे आलात, आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो, धन्यवाद मानतो आणि सत्तेची प्रत्येक जी संकल्पना मांडली ती आपण समाजापर्यंत पोचवावी, ती आपण पोचवतात असा आशा या ठिकाणी प्रकट करतो. आणि माझे या सप्ताहाच्या संदर्भातील 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय श्री गगनगिरी महाराज. स्वामी गगनगिरी महाराज की जय.